आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग, यानी 3 बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है। और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौड़ी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, तुझ्या प्रेमाच्या सागरा आम्ही पोई इच्छितो, तुझ्या प्रेमाच्या सागरा आम्ही पोई इच्छितो, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, खोली मिळाली सागराची, उंची मिळाली आकाशाची, खोली मिळाली सागराची, उंची मिळाली आकाशाची, पण कोण नाही मोजू शकत खोली तुझ्या प्रेमाची, पण कोण नाही मोजू शकत खोली तुझ्या प्रेमाची, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, परमेश्वर
सागर दयेचो तू वास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा तुमचे डोळे बंद करून. ओ राखाला बाशाखांदा प्रार्थना करा. ही वेळ असं प्रार्थनेची प्रार्थना करा. ओ राखांदा जी खांदा रियाला बोशा खांदा. ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोशा खांदा. Randa bassa kanda riala bosha kanda. Randa bassa karakala basha kanda. Oh randa basha kanda. Riand bosa kanda riala bosha kanda riala bosa kanda. Riand bosha kanda riala bosa kanda riala bosha kanda. Oh randa bassa kanda riala bosha kanda riala bosa kanda. Oh rala basha kanda riala bosa kanda. Oh randa basha kanda riala bosa kanda. Oh randa basha kanda riala bosa kanda riala bosha kanda. Oh rakala basha kanda riala bosa kanda riala bosha kanda. Oh randa basa kanda riala bosha kanda riala bosa kanda. Oh rakala basha kanda riala bosa kanda. Hallelujah, praise the Lord. प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असो ख्रिस्ताच्या चर्चसाठी. मत्ते 16 अध्याय 18 वचन याचा TLB अनुवाद सांगता असा, मी माझा चर्च तयार करीन आणि नरकाचा सामर्थ त्याच्यावर प्रबल नाही होत आला. ख्रिस्ताचा चर्च पृथ्वीवर सगळ्यात सुंदर वस्तू असा. घोषणा करा की प्रत्येक जो नियम आणि कानून जो चर्चच्या विरोधात बनवले जातले असत ते हटवले जातले. दुष्ट लोक या नाही ठरवू शकणार की आम्ही प्रभूची आराधना कशी करतलो. प्रार्थना आणि घोषणा करा की नरकाचा सामर्थ चर्चवर प्रबल नाही होत आला. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ओ राखाला बाशा खांदा. ओ जांदरियाला बोशा खांदरियाला बोसा खांदा. ओ रांदा बाशा खांदरियाला बोसा खांदा. ओ रांदा बाशा खांदरियाला बोसा खांदरियाला बोशा खांदा. ओ रांदा बासा खांदरियाला बोशा खांदा. O randa bassa kanda, rakala basha kanda riela bossa kanda, randa basha kanda riela bossa kanda, o randa basha kanda riela bossa kanda, o randa basha kanda riela bossa kanda, o randa basha kanda riela bossa kanda. जे नियम चर्चच्या विरोधात बनतात असत ते का आम्ही छाटतो येशूच्या नावात. त्यांना कापतो येशूच्या नावात. ओ रांदा बासा खांदा. ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा. O randa basha kanda riala bossa kanda. Randa basha kanda riala bossa kanda. O randa basha kanda riala bossa kanda riala bossa kanda. Randa basha kanda riala bossa kanda. Rakala basha kanda ri kala bossa kanda. Randa basha kanda ri kala bossa kanda riala bossa kanda. O randa bassa kanda ri kala bossa kanda. Randa bassa kanda riala bossa kanda. Ri ala bossa kanda riala bossa kanda riala bossa kanda. O rala basha kanda riala bossa kanda riala bossa kanda. O zanda riala bossa kanda riala bossa kanda. O randa bassa kanda. O randa basha kanda riala bossa kanda riala bossa kanda. O rakala bassa kanda. Ri ala bossa kanda riala bossa kanda. O randa basha kanda riala bossa kanda. O randa basha kanda riala bossa kanda. O randa basha kanda riala bossa kanda. O rakala basha kanda riala bossa kanda. Randa basha kanda ri kala bossa kanda riala bossa kanda. Randa bassa kanda riala bossa kanda. Rakala bassa kanda riala bossa kanda. O randa bassa kanda. Ri anda bossa kanda riala bossa kanda. O rakala basha kanda riala bossa kanda.
Randa bashagandaria labosakanda. O rakalabasaka rakalabashakanda. O randa basakandaria laboshakanda. O randa basakandaria laboshakanda. Rakalabasakanda. O randa bashakandari kalabosakanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा आम्ही प्रार्थना करतो असं आमच्या मिशन 1 अरब आत्म्यांसाठी जा 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करूचा असा आम्ही प्रार्थना करतो असं वाढलेल्या कृपेसाठी आम्ही प्रार्थना करतो असं की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे दररोज वाढणारी सेवकाई असा प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ओ राखाला बादशा खांदा. O Zandaria la Bosha Kandaria la Bosha Kanda. O Danda Bassa Kandaria la Bosha Kanda. O Zandaria la Bosha Kandaria la Bosha Kanda. प्रार्थना करूया आपल्या मिशन साठी. ओ राखांदा झिखांदारिया ला बोशा गांदारिया ला बोसा खांदा. 1 अरब मिशन कंप्लीट होत असं येशूच्या नावात. ओ रांदा बासा खांदा. ओ रांदा बाशा गांदारिया ला बोसा खांदा. रांदा बाशा गांदारिया ला बोसा गांदारिया ला बोशा खांदा. रांदा बासा खांदारिया ला बोशा खांदा. O randa bassa kanda, rika la bosha gandaria la bossa kanda. O randa bassa gandaria la bosha kanda. O raka la bassa kanda. O randa bassa gandaria la bossa kanda. O zandaria la bosha gandaria la bossa kanda. O randa bassa gandaria la bosha kanda. Randa bassa gandaria la bosha kanda. Rika la bossa gandaria la bosha kanda. O rala bassa gandaria la bosha gandaria la bossa kanda. O randa bassa kandaria la bosha kanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. आपलं तिसरं प्रार्थना बिंदू असा 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचं तारण ओळखावे आणि सगळे सत्यात ओळखावे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात वाढत असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारण करण्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून प्रार्थना करूया. ओ राखाला बादशा खांदा. प्रार्थना करा. ओ राखाला बादशा खांदारिया ला बोसा खांदा. ओ रांदा बासा खांदा. ही वेळ असा प्रार्थनेची. प्रार्थना करा. ओ रांदा बासा खांदारिया ला बोशा खांदा. रांदा बासा खांदारिया ला बोशा खांदा. तुमच्या मित्र परिवारासाठी तुमच्या परिवारासाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. त्यांचं तारण होत असत ते तारण ग्रहण करत असत येशूच्या नावात. ओ राखाला बासा खांदा. रांदा बादशा खांदारिया ला बोसा खांदा. ते येशू आपले प्रभू मनान ग्रहण करतात असत स्वीकारतात असत येशूच्या नावात. ओ रांदा बासा खांदारिया ला बोशा खांदा. ओ रांदा बासा खांदारिया ला बोशा गांदारिया ला बोसा खांदा. रांदा बासा खांदारिया ला बोशा गांदारिया ला बोसा खांदा. राखाला बादशा गांदारिया ला बोसा गांदारिया ला बोशा खांदा. ओ जांदारिया ला बोशा. ओ रांदा बादशा गांदारिया ला बोसा खांदा. O rakanda zikandaria la bosha kanda. O randa basha kandaria la bossa kanda. O randa basha kandaria la bossa kanda. O randa basha kandaria la bossa kandaria la bosha kanda. Randa bassa kandaria la bosha kanda. O rala bassa kandaria la bosha kanda. Rianda bossa kanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
पवित्र तू अस प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाव, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. पवित्र तू असं प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाव, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावान मी आश्चर्यचकित. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावा मी आश्चर्यचकित. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. पवित्र तू असं प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाव, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. पवित्र तू असं प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाव, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावा मी आश्चर्यचकित. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावा मी आश्चर्यचकित. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो.
वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 25 जुलै 2021 आणि आजचा विषय असा पवित्र आत्म्याचा वितरण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा इब्रिकारास पत्र अध्याय 2 वचन 4. हालेलुया. त्यांच्या वांगडा देवानच चिन्ह, अद्भुत व नाना तऱ्हेचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाना वाटून देऊन साक्ष दिल्या. हालेलुया. वरचा दान या शब्दाचा भाषांतर दान नसान वितरण असा हव्या, कारण त्या ग्रीक मध्ये मेरिस्मोस असा डुएरिएमेस भाषेत ता अचूकपणे प्रस्तुत करता. ता असा म्हणता की देवानं चिन्ह, अद्भुते व नाना तऱ्हेचे चमत्कार करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याचं वितरण करून साक्ष दिल्या. पवित्र आत्म्याचं वितरण याचो पवित्र शास्त्रामध्ये काय अर्थ होता, येशून योहान अध्याय 20 वचन 22 मध्ये काय केल्या यातना आपणा त्याची कल्पना मिळता. बायबल सांगता त्यांना त्याच्या शिष्यांवर फुंकर मारल्या आणि म्हणालो पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्यांना पवित्र आत्म्याचा वितरण केल्या, नाहीतर पवित्र आत्म्याची सेवा त्यांका दिल्या. हालेलुया. आम्ही नवीन कराराचे सेवक असो, अक्षरांचे नाही, पवित्र आत्म्याचे. आम्ही पवित्र आत्म्याचे वितरक आणि प्रशासक असो. आम्ही आमच्या सुरुवातीच्या वचनात काय वास्तव ता लक्षात घेवा. चिन्ह आणि अद्भुते आणि विशेष चमत्कार करणारे कोण होते? ते प्रेषित होते. देवान चिन्ह, चमत्कार आणि पवित्र आत्म्याचं वितरण त्याच्याद्वारे केल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता आम्ही नवीन कराराचे ख्रिस्ताच्या गूढ रहस्याचे कारभारी नाहीतर सेवक असो. हालेलुया. रेस्टॉरंट मध्ये सेवा देणाऱ्या वेटराप्रमाणे आम्ही पवित्र आत्म्याची सेवा देतो. नव्या कराराच्या आशीर्वादाची सेवा देतो. मग पौलाप्रमाणे तुम्ही म्हणू शकतास मी पवित्र आत्म्याचा सेवक आहे. हालेलुया. आम्ही एखाद्यावर हात ठेवून म्हणू शकतो पवित्र आत्म्याक स्वीकार आणि ती व्यक्ती पवित्र आत्म्यान भरून जातली. पवित्र आत्मो तुमच्यातना 5, 10, 100 आणि अजून जास्त लोकांमध्ये जाऊ शकता. देवा गौरव. हालेलुया. त्यांना त्याचे सेवक आणि राजदूत म्हणून काम करण्यासाठी आपल्यात पाचारलेला असा. आम्ही दैवीय आदेशाचे धारक असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही घोषणा करा. मी सार्वकालिक सत्तेचो धारक, पवित्र आत्म्याचो वितरक आणि प्रशासक असय. मी सतत पवित्र आत्म्यान भरलेलो असय. म्हणान जिथे तिथे मी जातोय मी नवीन कराराच्या आशीर्वादाची सेवा करतोय. खूप जणांका पवित्र आत्म्यान भरतोय आणि तेंका देवाच्या राज्यामध्ये रूपांतरित करतोय. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा साक्षीची. इन माता का नाम नैना निषाद है। एक जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली है। इनकी गवाही है कि पिछले 3 वर्ष से इनके दिमाग की परेशानी थी, मतलब कोई भी चीज़ याद नहीं था, जो भी था भूल जाते थे, चिड़चिड़ापन हमेशा था इनके। तो इन्होंने पास्टर सर का मीटिंग देखी, अटेंड किया और उस हफ्ते में पास्टर ने सर प्रार्थना किया इनके लिए। इस समय एक पूरी तरह से चंगी है, इसलिए पास्टर सर आइजक सर का धन्यवाद देती हूँ। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड।
हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया, जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तुझ्या नावात असा रोगमुक्तता, तुझ्या नावात असा छुटकारो, तुझ्या नावात असा भलेपणा, तुझ्या नावाचो असो धाव, तुझ्या नावात असा रोगमुक्तता, तुझ्या नावात असा छुटकारो, तुझ्या नावात असा भलेपणा, तुझ्या नावाचो असो धाव, तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावा आमका मिळता शांती, तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती. यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता, यीशु ख्रिस्ता. तुझ्या नावात असा श्रीमंती, तुझ्या नावात असा आनंद, तुझ्या नावात असा सुरक्षा, तुझ्या नावाची असो स्तुती, तुझ्या नावात असा श्रीमंती, तुझ्या नावात असा आनंद, तुझ्या नावात असा सुरक्षा, तुझ्या नावाची असो स्तुती, तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती, तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती. यीशु ख्रिस्ता, 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 यीशु ख्रिस्ता. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करतलो, पवित्र आत्म्याक आपल्या उठवतलो. त्याचे धन्यवाद देवाच्या दयेसाठी, त्याच्या करुणेसाठी. धन्यवाद परमेश्वर तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी. धन्यवाद आपल्या जीवनात तुमच्या आत्म्याच्या सामर्थ्यासाठी, तुमच्या वचनासाठी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद. या वेळेसाठी धन्यवाद तुम्ही आमका दिलास की आम्ही तुमच्या वचनापासून शिकतलो आणि पुढे वाढतलो. आम्ही सांगतो प्रभू, आमच्याकडे ऐकणारे कान, समजणारा हृदय आणि एक जीभ असायची कायम योग्य बोलतात. धन्यवाद देतो तुमच्या महिमेसाठी. धन्यवाद. जसे आम्ही इल्लो तसे परत नाही जाऊचो आणि अजून वाढलेल्या महिमेने जातलो येशू ख्रिस्ताच्या नावात.
धन्यवाद देतो प्रभू. कितल्यांका बघून जातलो तुम्ही आमकां कायम आमच्या गरजेच्या बिंदूवरती मिळतलास प्रभू. धन्यवाद देतो आणि ह्या प्रार्थना कशी करतो तुझ्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसतास तुम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आजचा जो संदेश असा त्याचे टायटल असा कायम. प्रेज द लॉर्ड. आणि मी विश्वास करते की हो संदेश तुमका महान रूपान आशीष देतलो. परमेश्वराच्या वचनाचा सटीक ज्ञान खूप आवश्यक असा. त्रास तेव्हा जेव्हा तुमच्याकडे सटीक ज्ञान नाही असा आणि वचन जेव्हा येता तेव्हा कन्फ्युजन निघान जाता. जेव्हा वचन येतं तेव्हा रहस्य निघान जाता. आपण गाणं म्हणा होतो खायचा. तू ही है मेरा सृजनहार, तेरी पावन दया से बसा है जहां. ओके, दॅट्स गुड. नाही का मी माझ्या हिशोबाने काय होतंय. तू ही है मेरा सृजनहार, तेरे सामर्थी वचन बसा है जहां. सो इम्पॉर्टंट खूप गरजेचं असा की परमेश्वराचं सटीक ज्ञान तुमच्याकडे असा काय. परमेश्वराचं सटीक ज्ञान याचो कायच विकल्प नाही असा. यू गॉट टू कायम तुमच्या डोक्यात उघडं ठेवा. वचनाद्वारे तुमका एक मानसिकता देवा. प्रेज द लॉर्ड. तयार असास कायम कायम. प्रेज द लॉर्ड. आपण वाचतो 2 कोरिन्थियस 3 अध्याय आणि 18 वचन. पण आमच्या सगळ्यांच्या उघड्या चेहऱ्यान प्रभूचो प्रताप अशा प्रकारे प्रगट होता, ज्या प्रकारे दर्पणामध्ये तर प्रभूच्या द्वारे जो आत्मा असा त्याच्यातच आपण अंश करत बदलत जातो. आता त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे नाही लिहिलं असा. मी इंग्लिशमध्ये वाचतोय. बट वी ऑल विथ वन फेस बिहोल्डिंग इन द ग्लास द ग्लोरी ऑफ द गॉड. की आम्ही सगळे आपल्या उघड्या चेहऱ्यान परमेश्वराच्या महिमेक बघतो आणि त्याच रूपात महिमेत परमेश्वराच्या आत्म्याद्वारे बदलत जातो. प्रेज द लॉर्ड. मस्त तुमका काय सांगता आपल्याक आपण महिमेत बदलत जातो. एक सांगा महिमेत बदलत जातो. महिमेत बदलत जातो. वचन कोणाबद्दल बोलता. एक कायम वाढत असलेल्या महिमेच्या जीवनाबद्दल. परमेश्वर तुमच्या जीवनात आपली सामर्थ्य नाही दाखवू इच्छिना. परमेश्वर आमच्या जीवनात त्याची महिमा दाखवू इच्छिता. सो वायटल. त्यांनी सांगल्यान केवळ चेंज इन द सेम इमेज टू ग्लोरी टू ग्लोरी. आम्ही त्याच रूपात खायच्या रूपात आपण कोणाला बघतो. वचनाचा रूप बघतो. महिमेत बदलत जातो तुझ्या आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर आमका एक कायम वाढणाऱ्या महिमेत घेऊन येलो असा. प्रेज द लॉर्ड. बोला मी कायम वाढत असलेल्या महिमेच्या जीवनात असोय. कधी नको विचार करू की तुमचं जीवन वाईटातून वाईट होता. नाही होऊ शकणार. संभव नाही असा. परमेश्वर तुमका कायम वाढत असलेल्या महिमेच्या जीवनात घेऊन येलो असा. कायम. प्रेज द लॉर्ड. जी कामं पहिल्या तुमच्यासाठी कठीण होती ती कामं तुमच्यासाठी आता सोपी होत चालली आहेत. हालेलुया. दिसत चालली आहे. हालेलुया. तुमका पण नाही माहिती आहे की ओ जीवन इतक्या सुंदर कसं झालं असा. जगात पण नाही समजणार की तुमच्या जीवनात तुम्ही असं काय करतास. कारण काय असं तुम्ही महिमेत वाढत चालला असास. प्रेज द लॉर्ड. पण एका होसाठी आमका सुरुवात करूची लागतील. पास्टरने संदेश दिलेलो 7 स्टेपचा संदेश. तुम्ही 7 स्टेप सांगतोय. आपण प्रयत्न करतलो बघे आपण आज कायपर्यंत पोचतो. प्रेज द लॉर्ड. पास्टर सांगितलं की हे का होऊसाठी 7 स्टेप असत. तर हे 7 असत. सगळ्यात पहिला पास्टर सांगितलं कायम वाढणारा विश्वास. लिहून घ्या. कायम वाढत असलेला विश्वास. दुसरं असा कायम वाढणारा अनुग्रह. तिसरा काय असा कायम वाढत असणारा ज्ञान. चौथा असा कायम वाढत असणारा प्रेम. 5वा असा कायम वाढत असणारा दर्शन. 6व्या असा कायम वाढत असणारी सेवकाई. 7व्या असा कायम वाढत असणारी महिमा. लॉर्ड. आणि परमेश्वर काय इच्छिता की आम्ही कसा जीवन जगावयो. कायम वाढत असणारी महिमा. पण जी सुरुवात कैसून असा जी पहिली स्टेप आपण बोललो कायम वाढणारो विश्वास. विश्वास खूप आवश्यक असा. विश्वास खूप गरजेचा असा. त्याला
चला वाचो इब्राहिम लोकांस पत्र 11 अध्याय वचन लिहिलं असा, विदाउट प्रेज इट इज पॉसिबल टू प्रेज हिम. विश्वासाच्या शिवाय परमेश्वराक प्रसन्न करणं असंभव असा. संभव विश्वास खूप गरजेचा असा. त्याला पहिला वचन लोकांस पत्र 11 अध्याय पहिला वचन. विश्वास आशा केलेल्या वस्तूंचा निश्चय आणि न दिसणाऱ्या वस्तूंचं प्रमाण असा. कारण ह्यांनीच प्राचीनांनी चांगली गवाही ग्रहण केल्याने विश्वासानं जाणं समजतं. विश्वासानं जाणं समजतं की सगळ्या सृष्टीची रचना परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे झाली. विश्वास खूप गरजेचा असा. 11 पण परत जाऊ शकतो. 11:6 सांगा विश्वास गरजेचा असा. विश्वास गरजेचा असा आणि विश्वासाशिवाय त्याला प्रसन्न करणं असंभव असा. हो याच वाटतं माका वाटतं की माझ्याकडे विश्वास नाही असा, त्यासाठी माझ्या जीवनात बदलाव नाही येणार असा. नाही, जर तुम्ही नवीन जन्मलास तुमच्याकडे विश्वास असा, प्रेज द लॉर्ड. विश्वास आमचा त्रास नाही असा. ज्या दिवशी आम्ही सांगितलं की येशू ख्रिस्त आमचा प्रभू असा, आपण काय केलं? विश्वास. जर तुमका विश्वासच नसता तुम्ही म्हणाक पण नाही शकला असतास की येशू ख्रिस्त माझो प्रभू असा. रोमकरांस पत्र 12 अध्याय 3 वचन. कारण की त्या अनुग्रहाच्या कारणान जो माका भेटलो असा, तुमच्यातल्या प्रत्येकाक सांगतोय की जर समजाक होया त्याच्यापेक्षा जास्त कोणी पण स्वतःक नको समजाक होया. लोक सांगतात की हो कोणी पण स्वतःक त्याच्यापेक्षा जास्त मोठं नको समजाक होयो, कोणापेक्षा मोठा नको समजा. येशूपेक्षा आम्ही तर खूप मोठे असतो. हालेलुया. त्याने झाले कोणी पण स्वतःक त्याच्यापेक्षा मोठा नको समजाक होया. पण जसा परमेश्वराने प्रत्येकाक बोला प्रत्येकाक 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 परिणामाच्या अनुसार विश्वास वाटतलो असा काय वाटल्या ना, काय लिहिलेलं असा, दिल्यानं असा काय देणार देऊचो असा. म्हणजे विश्वास कोणाचा त्रास नाही असा. आमच्याकडे विश्वास असा. प्रेज द लॉर्ड. पण या विश्वासात थंय थांबा नाही राहायचा. चला वाचूया थेसलोनिकेमध्ये पहिला थेसलोनिकरांस 1 अध्याय 3 वचन. कायम वाढणारा विश्वास. प्रेज द लॉर्ड. कायम वाढणारा विश्वास. प्रेज द लॉर्ड. ओके. रिमेंबरिंग विदाउट सीजिंग द वर्क ऑफ फेथ. आणि आपल्या पिता परमेश्वराच्या समोर तुमच्या विश्वासाच्या कामाक कायम स्मरण करत राहा. प्रेज द लॉर्ड. कोणाक स्मरण करतास? विश्वासाच्या कामाक आणि प्रेमाचो परिश्रम आमच्या प्रभू येशू ख्रिस्तात आशेच्या धीरतेक कायम स्मरण करतात. काय सांगतो तुमच्या विश्वासाच्या कामांका मी कायम आठवण करतोय. तो काय सांगता ख्रिस्तीन तू विश्वास वाढत जाय होतो. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगता विश्वास बिना कामाशिवाय मृत असा. त्यांची विश्वासाची कामं वाढत जाय होती कारण त्यांचा विश्वास काय होतो? वाढत जाय होतो. तुमका विश्वास करूचो लागतो की तुमचा विश्वास कायम वाढाक शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतः उघडा कायम वाढणाऱ्या विश्वासासाठी. नको विचार करू की तुम्ही जी स्थिती काल नाही बदलू होतास तुम्ही उद्या नाही बदलू शकणार. समजला काय? जर काल तुम्ही काय झालेलं तुम्ही नाही बदलू शका होतास, जो अर्थ हे नाही की तुम्ही उद्या पण तुम्ही नाही बदलू शकणार. शैतानाक तुमच्या बरोबर ग्रॅज्युलेशनचा खेळ नको खेळाक देव. शैतान त्या खेळात एक आपण म्हणतो ग्रॅज्युलेशन, हळूहळूचो खेळ जो महाहत्ती बरोबर खेळता. जेव्हा हत्तीचो मुलगो छोटो असता तेव्हा त्याका लोखंडाच्या झाकीन बांधलं जातं, पण जेव्हा तो मोठो होता त्याका रस्सीन बांधलं जातं. कारण लहानपणापासून हत्तीच्या डोक्यात ह्या बसवला गेला असा की ह्या चैनिक तो नाही तोडू शकणार. कारण लहानपणी त्याच्या सामर्थ्यापेक्षा जास्त मोठे काय दिली गेलेली होती? जन साखळी. पण एक वेळ होतो जेव्हा त्या महावताक पण माहित होता की हत्ती मोठं झालो असा, खयच्या पण साखळी हत्तीक बांधून नाही ठेवू शकत होती. पण हत्तीक तर नाही माहिती असा, कारण लहानपासून हत्तीच्या डोक्यात काय घातला गेला, तू साखळी नाही तोडू शकनस, तू साखळी नाही तोडू शकनस. आणि शैतान पण ह्योच गेम खेळता. जेव्हा तुम्ही विश्वासाच्या यात्रा सुरू करतास, काय गोष्टींका बदलूक सुरू करतास, तेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाक वापरतास, त्या गोष्टी नाही बदलणास. वाटतं की हो त्या दिवशी पण नाही बदललेले आता पण नाही बदलायचे, किंवा तसा नाही असा. त्या दिवशी तुमचा विश्वास एका लेवलचा होतो. जर तुम्ही तुमच्या विश्वासात वाढत राहतास तर तुम्ही काल नाही बदलू शकत होतास तर उद्या बदलतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंट अलाउ टू डेव्हिल प्ले दॅट गेम. खूप जणांसोबत होता असा नाही पास्टर मग काल नाही माझ्याशी बदलूक गेलेला, काय हरकत नाही उद्या बदलला. प्रेज द लॉर्ड. कशात विश्वास करा? कायम वाढणाऱ्या विश्वासात. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत सांगा कायम वाढणारा विश्वास. कायम वाढणारा विश्वास. थांबा नको. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास वाढत जातलो तुमची कामं वाढत जातली. सो सिम्पल. तर नको विचार करू की तुम्ही जा काल नाही करू शकलास तर उद्या नाही करू शकाचास.
तुम्ही प्रार्थना केलास की ओ मी 10,000 रुपये देऊ शकतोय, तुम्ही घोषणा केलास पण तुम्ही 1,000 देऊ शकलास, काय हरकत नाही. तसं मी माझ्या विश्वासान 1,000चं काम केलं असा मी आता थांबायचं नाही असं घराडतलंय. मी आता माझ्या विश्वास वाढवतलंय आणि उद्या येऊन काय करताय 10,000 देऊन दाखवतलंय. टू डू हार नको मानू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लहान पोरासारखी आमच्या सगळ्यांच्या मध्ये ही प्रवृत्ती होती नाही होती माहित नाही प्रवृत्ती खय गेली. मम्मीने किती पण वरती बिस्किटचा डबो ठेवून दे तुम्ही म्हटला शिडी लावतोय ठेवलेलो कोण इतको सभ्य असा करून नाही इलो नाही म्हणजे मस्करी नाही करून लोक वरती ठेवले आणि तुम्ही पण आपला इलास तुम्ही आपली शिडी लाय होता डब्याच्या वरती डबो पण तुमका नाही वाटत होता की ता काय असा असंभव असा कारण तुम्ही ती गोष्ट नाही ऐकलेलास की त्या कामा द्राक्ष आंबट विश्वास वेगळं होतो. प्रेज द लॉर्ड. मग तुमच्या डोक्यात नाही घुसलेला लॉर्ड हो की नाही मग तुमच्या डोक्यात नाही घुसलेली तुमच्या डोक्यात काय चालू होता वरती असा काहीतरी होऊ शकता काय नाही झालं तुम्ही रडाक सुरू केलास तुली नवीन पद्धती शोधी होतास. प्रेज द लॉर्ड. तुमका मिळवचे तर तुमका होया असा तुम्हाला नवीन पद्धत शोधची काय गरज नाही असा काय करा तुमच्या विश्वास वाढवणं सुरू करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इन्क्रीज युअर फेथ. जस्ट इन्क्रीज युअर फेथ. कारण विश्वास कायम वाढा शकता. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वासाक कायम वाढवणं आमची जबाबदारी असा आणि विश्वासाक वाढवणं खूप सोप्या असा. बायबल सांगता विश्वास कसो येता परमेश्वराच्या वचनाचा ऐकण्यान. तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकताच तुमचा विश्वास वाढत जाता. हालेलुया. 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 खूप शक्तिशाली असा गाणं तुमका सांगितलं खूप शक्तिशाली असा. तेरे वचनों को सुनू तेरे वचनों को करू तेरे वचनों से चलू केवल तेरी परफेक्ट असा. हालेलुया. काय मोडणारा विश्वास आणि विश्वास कसो येता परमेश्वराच्या वचनाच्या ऐकण्यान. जर तुम्ही आपलं मन बनवलास की तुम्ही वचनाक ऐकतालास वचन तुमच्या आतमध्ये विश्वासात घेऊन येताला. म्हणून असं नाही जो पाण्यात उभं राहतो छत्री शिवाय आणि म्हणतो मी भिजले नाही पाण्यात काय असा तवा असा क्या पाणी नाही असा तसाच कोणी नाही सांगू शकणार की मी वचनाक ऐकलंय माझा विश्वास नाही वाढलो संभव असा. जर तुम्ही वचन ऐकतालास तर विश्वास वाढतलो तर तुमची कामं पण मोठी होतली. जा काल तुमच्याकडे असंभव होता आज संभव होतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही येशूच्या जीवनात बघितलं तर येशून पण ह्याच केल्यान. येशून पहिल्याच दिवशी मेलेल्यांका जिवंत नाही केलेल्यान. त्याने आपली चंगाईची काही सुरू केल्यान. त्यांनी काय पहिल्यांदा डोकेदुखी पहिल्यांदा घालवल्यान. डोकेदुखीनंतर त्यांनी लग्नांका चलवल्यान. त्यांनी आंधळ्यांचे डोळे उघडल्यान. त्यांनी आंधळ्यांका चलवल्यान. नंतर त्यांनी मेलेल्यांका जिवंत केल्यान. तो काय करत होतो कायम आपल्या विश्वासाक परखी होतो आपल्या विश्वासाक वापरी होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉट टू इन्क्रीज युअर फेथ. आणि विश्वास गाणं नाही ना कारण जेव्हा तुम्ही परमेश्वराची स्तुती करतास तेव्हा त्याचा उद्देश तुमच्या विश्वासात वाढवणं नाही असा. तर तुम्ही दिवसभर जर स्तुती करतास तुमचा विश्वास नाही वाढायचो महिन्या स्तुती नाही करूची असा. पण तुमका बॅलन्स की तुम्ही किती वेळासाठी करतास. प्रार्थना करण्यानं आमचा विश्वास नाही वाढणार. आमच्यासोबत प्रार्थना करतास थँक्यू पण प्रार्थना करण्यानं तुमचा विश्वास नाही वाढणार. प्रार्थना करण्यात तुम्ही वाढतास पण विश्वास नाही वाढणार. आपल्याला सांगता जो अन्य भाषेत बोलतो तो स्वतःची उन्नती करता की विश्वास वाढता. विश्वास वाढायची एकच पद्धत असा काय असा परमेश्वराचा वचन. तुमच्या विश्वासात कशा दुसऱ्या पद्धतीत नाही वाढवू शकणार. आणि जर तुम्ही तुमच्या विश्वासात नाही वाढवू शकणार तर तुम्ही मोठी कामं करण्यात तुम्ही त्रासाक आपल्यावर अनुभवतालास. लॉर्ड. एक तास वजह सांगा आपल्या विश्वासाक वाढवा. हालेलुया. तास तुम्ही नको म्हणा प्रभू माझ्या विश्वासाक वाढवा नाही. तुमची पण स्थिती असा की तुमका बदलूची असेल तुम्ही घोषणा केलास नाही बदलली तुम्ही म्हणा ओके मी येतोय परत येतोय. छोट्या मुलासारखं बना ना तो गल्लीत जाता कोंडाने मारले नाही बाबांका घेऊन येतोय मी. पण तो पण म्हणतो काळजी करू नको थांब.
तर तुम्ही त्या स्थितीपासून पाळणार ना, तुम्ही स्थितीत काय म्हणतास, येते थांब घराकडे जाणार, दोन तास थांब, संदेश ऐकून येते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण येतास परत आपल्याला विश्वासासोबत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हार मानना नाकारा. सांगा, हार मानना नाकारा, हार मानूक नाकारा. आम्ही हराक नाही शकणं. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही सेल्डर असाल आणि तुमका वाटतं की तुमचे मेंबर चांगला काम नाही करणार, ते विश्वास वाढवा. तसं मी तुमच्या विश्वासाक वाढवतोय. सिंपल. वाढवा दुसऱ्यांच्या विश्वासाक तुमच्या आसपास. जेव्हा तुमचा विश्वास वाढतलो तेव्हा काम पण वाढतलं. वाच्या वचन 2 कोरिंथियर 10:15 वचन. आम्ही सीमेच्या बाहेर दुसऱ्याच्या परिश्रमाक घमंड नाही करणं, पण आमका आशा असा. ओ बॉय. आम्ही सीमेच्या बाहेर दुसऱ्याच्या परिश्रमावर घमंड नाही करणं. भरपूर जणांना समाधान आहे की कशा काय समज गोष्टी बदलत राहतात. छोटी छोटी मुलं मोठी कामं कशी करू शकतात, कारण त्यांचा विश्वास कायम वाढवत जाता असा. इज द लॉर्ड. आम्ही सीमेच्या बाहेर दुसऱ्याच्या परिश्रमावर घमंड नाही करणं, पण आमका आशा असा की जेव्हा जेव्हा तुमचा विश्वास वाढत जातलो तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या सीमेच्या अनुसार आम्ही अजून पण वाढत जातलो. म्हणजे म्हाका स्वतःक जर वाढवचा असत तर म्हाका तुमच्या विश्वासाक वाढवचा असा. कारण जसं तुमचा विश्वास वाढत जातलो तेव्हा माझी कामं तुमच्यामध्ये वाढत जातली. इज द लॉर्ड. तुला थंय जर तुमच्या विश्वासाक वाढवतालाच तुमची कामं काय होतली, वाढत जातली. थंय एक बदल होतलो. रहस्य नको बनवू की ओ रहस्य असा. त्याच्याकडून बघा बायबल सांगता कोरिंथियरांचं सुरुवात 12 वचन. ओ बॉय, दिस इज ह्यूज. हे ती गोष्ट जी मला खूप वर्षापासून मजा येत ह्याच्यात. काय बोलले मी? 1 कोरिंथियरांचं सुरुवात 12 वचन. मराठीवाल्याने थोडासा दुधात तेवढा पाणी घातल्याने की समाधान नाही की दूध होता काय पाणी होता. पण आम्ही जगाचो आत्मा नाही पण तो आत्मा मिळवलो जो परमेश्वराकडसून असा की आम्ही त्या गोष्टींका जाणतलो जे परमेश्वरानं आमका दिले नसत. मेन शब्द ते निवडवल्यानी. मेन शब्द काय असा? फ्रीली. शब्द नाही लिहिलो फ्रीली. ते काय असा गोया आम्ही त्या गोष्टींका जाणतलो ते परमेश्वरानं आमका फ्रीमध्ये दिले नसत. प्रेज द लॉर्ड. काय असं काय समजता? काय असं काय लुकिंग टू गस गॉड. मी त्या गोष्टींका जाणतलो की जे परमेश्वरानं आमका फ्रीमध्ये दिला नसत. तुमका विचारते तुमका माहिती आहे परमेश्वरानं तुमका फ्रीमध्ये काय दिलं नसा? फ्रीमध्ये तर काय नाही भेटणार जगाचा असा. साफ लिहिलेलं असा की तुम्ही त्या गोष्टींका जाणा. खयच्या कोणाका जाणा परमेश्वरानं तुमका कशात दिलं नसत, फ्रीमध्ये दिलं नसत. तुमका मी सांगता लक्ष देऊ नाही का? पण असं शकता तुम्ही उठून पडशात. परमेश्वरान तुमच्या सगळ्या जीवनाचा खाना फुकटमध्ये दिला नसा. इज द लॉर्ड. परमेश्वरानं तुमका जा थंय घर राहायचा असा, एवढे कपडे घालूचे असत, सगळं काय फ्रीमध्ये दिलं नसा. किती जणांका माहितीच असा. काम नाही करता तर खातालो काय बोलले तुम्ही काम करून का मी फुकटमध्ये खाते. तू म्हणतोस पास्टर वचनात खाया. सिंपल. बायबल सांगता त्यातल्या पक्षींका बघा ना ते पेरतात ना ते पण स्वर्गातलं पितं त्यांना देता. त्याच्यावर ते काय नाही करणार तरी पण फुकटमध्ये खातात. पण किती लोक याच्यात विश्वास करतात. किती लोकांका माहितीच असा की त्यांना तुमच्या खाण्यासाठी परिश्रम करूची गरज नाही असा. किती जणांका माहितीच असा या नाही काम नाही केलं तर खातलो काय त्यावर तो खाऊक देतलो. मन वचन काय सांगता कशातल्या पक्षींका बघा ना ते पेरतात ना ते कापतात तरी पण तुमचं स्वर्गीय पिता त्यांना देता. आणि मग बाबा सांगता काय तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले नाही असास. तुम्ही मोठ्या डोळ्याने तुम्ही बघता नको पाहिलाच चांगलं आहे. जीवन बरं येडे बनलं. हा हालेलुया. सिंपल. घर तुमका आता फुकटात दिला गेलेला असा फुकटमध्ये ते लोक पैसे वाचवतात. माझ्याकडे फुकट असा. आय नो दिस फ्रॉम द बायबल. मी वचन दाखवतो का माझ्या मनाचं सांगतोय. ह्याच्यासाठी बायबल सांगता नको विचार करू काय खातालास का पितालास काय घालतालास आणि खय रावतालास, कारण तुमचं स्वर्गीय पिता पहिल्यापासूनच माहिती असा की तुमका कसली गरज असा. पण किती असं जे या वस्त्र निवाऱ्यापासून पुढत नाही गेले. गाणं का असा महंगाई 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 तू कहा से आई क्यों मौत नाही.
माणसाचे 3 काम अन्न वस्त्र निवारा. माणसाचे 3 काम अन्न वस्त्र आणि निवारा. अजून काय वया अन्न वस्त्र आणि निवारा. त्याच्यासाठी मरता तू. प्रेज द लॉर्ड. पण कशा कारण ते कसं वार्ता नाही माहिती असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला परमेश्वरान तुमका जीवनभराचा खाना बाजूच्याक म्हणा. परमेश्वरान तुमका जीवनभराचा खाना, जीवनभराचे कपडे, राहासाठी सुंदर घर मध्ये दिला नसा. लॉर्डला खुश होतला. एवढी चांगली गोष्ट तुमका सांगतोय लॉर्ड. हालेलुया. करून बघा जर तुम्ही जर तुमका माहिती असत तर. लॉर्ड लिवला बायबलमध्ये नाही लिवला वाचा. पण मी जगाचो आत्मा नाही पण तो आत्मा मिळवलो परमेश्वराकडसून असा की मी त्या वस्तूंक दिलो परमेश्वरान आमका फुकट मध्ये दिला नसत. काय म्हणणार विश्वास. लॉर्ड सांगा काय म्हणणार विश्वास. ऐकण्यात पण अवास्तविक. म्हटलं असं कसं होऊ शकतं पास्टर. म्हटलं कुत्र पण चांगलो असा भूक भूक करून खाऊन टाकता. आणि काही लोक असं ते कमन नाही खाऊ शकणार. लॉर्ड त्यांना माहित आहे कोणतरी हाताच्या ध्यान ठेवता. लॉर्ड हालेलुया. सांगा काय म्हणणार विश्वास. काय म्हणणार विश्वास. तस तुम्ही पण काय करा त्या विषयाच्या संबंधित वचनाक ऐका. जर स्वास्थ्याची गोष्ट असा तर स्वास्थ्याबद्दल संबंधित वचनाक ऐका. जर पैशाची गोष्ट तर पैशा संबंधित वचनाच्या ऐका. अनुग्रहाची गोष्ट तर संबंधित वचनाक ऐका. तो काय करतो तुमच्या विश्वासाक वाढवतलो. लॉर्ड हालेलुया. असं असाच का माझ्यासोबत की दुसरा पॉईंट असा कायम वाढणारो अनुग्रह पॉसिबल असा ह्या. पण परमेश्वर या गोष्टी वाढत जातात. कधीच नको विचार करू की तुमच्या जीवनात एक म्हणा असा. नको विचार करू की तुमचा मिळवला असता पुरेसा असा. अजून पण काय मिळवण्यासाठी खूप काय काय बाकी असा. द लॉर्ड हालेलुया. तर जेव्हा तुमचा विश्वास वाढाक सुरू होतलो तुम्ही कच्या मध्ये येतलास काय म्हणणाऱ्या अनुग्रहाच्या. त्याला वाचे योहान 1 अध्याय 16 वचन. जसं मी सांगितलं वचन तसं तुमच्याकडे येतात तसं रहस्य बाहेर निघून जाता. हालेलुया. मला वचन येतं रहस्य निघून जाता. जसं तुमका वाटतं हो काही लोकांचा प्रश्न असा जर प्रभू माहिती होता की आमका जेवण होया तर प्रभून दिल्यान नाही कशाक. तुमका बाकी नाही माहिती होते की दिल्यान असा. काय जणांकडे प्रश्न असा. प्रश्न असत हे पण माझ्याकडे नसत. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कारण त्याच्या परिपूर्णतेतून पास्टर आयझॅकने मिळवला नसा अनुग्रहावर अनुग्रह लिवला. कारण त्याच्या परिपूर्णतेतून लीडर्सने मिळवले असा अनुग्रहावर अनुग्रह. काय का नको भाऊ काय लिहिला वाचा ना. आम्ही सगळ्यांनी बोला. आम्ही सगळ्यांनी कारण परमेश्वराची वस्तू हे सगळ्यांसाठी असत. जेवढे परमेश्वराची वस्तू माझ्यासाठी असत तेवढी परमेश्वराची वस्तू तुमच्यासाठी असत. असं तर एवढंच असं की लोक सांगतात ओ कमी कशा कसा. ज्या तुम्हाला समुद्र दिलो जाता त्या गोष्ट फक्त समुद्राची नसता. गोष्ट याची असता की ज्या तुमच्या बाल्टीची साईज केवढी असा. लोक काय जोक त्या परमेश्वराने सगळा काय दिला नसा का. प्रश्न ह्यो की तुमच्या बाल्टीचं साईज किती मोठं असा. तुम्ही किती मोठी बाल्टी घेऊन समुद्रातून काढूक जातास. समजला. सिंपल. प्रेज द लॉर्ड. कारण त्याच्या परिपूर्णतेतून आपण सगळ्यांनी बोला. आम्ही सगळ्यांनी पण डिपेंड करता की तुम्ही किती ग्रहण केलास. परमेश्वरानं तर खूप दिलं नसा पण तुम्ही किती ग्रहण केला असास. कोणी जास्त घेतला ना कोणी कमी घेतला नसा. तोच त्रास असा. याच कारणाचा की तुमका कशात विश्वास करूचो असा काय वाढणाऱ्या अनुग्रहात. जीवनात असं होऊ शकतं की अनुग्रह कायम वाढत जाता. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कारण जा का तुम्ही काम करता त्याच्यासाठी तुमका अनुग्रह होय असा. जर तुमका त्या कामासाठी तुमच्या जीवनात तो अनुग्रह नाही असा तुम्ही तर काम नाही करू शकणार. जर तुमच्याकडे विश्वास असा विश्वासानंतर तुमका काय जाणवचं लागतं अनुग्रह. कारण अनुग्रह मिळवण्यासाठी काय लागतं विश्वास. प्रेज द लॉर्ड हालेलुया. असता तुमका कारण विश्वास काय असा मानवी आत्म्यासाठी परमेश्वराचा उत्तर. ज्ञान दिला होतं ओ मी आता काय वाढणार विश्वासात असं मग आता काय अनुग्रह.
वाढलेल्या विश्वासान तुम्ही काय ग्रहण करतलास? वाढलेलो अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. त्याच तुम्ही ग्रहण करतलास वाढलेलो अनुग्रह. तुमका समजतलं की परमेश्वर तुमका छोटं नाही समजना. परमेश्वर तुमच्याद्वारे मोठी कामं करू इच्छिता. तुम्ही नाही म्हणू शकणार की हो माझ्या शहरमध्ये फक्त 5 लोक आले, पाच मी फक्त 500 रुपये देऊ शकतोय. नाही परमेश्वर ते करू शकतो तर मी पण करू शकतोय. प्रेज द लॉर्ड. दिवस होतो थोड्या दिवसापूर्वी 17 वर्षापूर्वी मुंबईमध्ये माझगावमध्ये 100 रुपये देऊन राहायचंय. पण आजता जीवन नाही असा. म्हणजे 100 रुपये देऊन त्या राहावं त्या चाळमध्ये, तेव्हा पण मी सांगलेलं की या भारतात मीच चालवलेलं पण मी ह्याच सांगे होतंय. पण तेव्हा मी काय भारतात चालव होते नाही, मी माझ्या विश्वासाक लाय होतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी सांगते त्या भारतात होता. प्रेज द लॉर्ड. लुया. हालेलुया. काय करत होते? आपल्या विश्वासाक वाढ होतंय. ते मोठा कामा मिळवण्यासाठी काय करतंय? मोठं वाढलेलो अनुग्रह. तुला काय वाढणार अनुग्रह? प्रेज द लॉर्ड. याकोब 4 अध्याय 6 वचन. जेम्स 4:6. तो तर अजून अनुग्रह देता. लॉर्ड. तो तर अजून अनुग्रह देता. बोला की तो तर अजून अनुग्रह देता. तो कायम देत राहता. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही? अनुग्रह का असा? देता ना की दिलो गेलेलो असा. सांगता अनुग्रह देता. विश्वास आम्ही काय वाचलेलं? विश्वास दिला गेलेलो असा. बदलले होत. दिलो गेलेलो नाही असा शब्द काय असा? देता असा. कायम देत राहता. तुम्ही कायम वाढलेलो अनुग्रह मिळवू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्याकडे ओ बॉय जर तुम्ही मिळवलास तर वाढलेल्या अनुग्रहाच्या अनुसार नाही मिळवलास तर जा तुम्ही मिळवलास तर तुमच्या अनुग्रहाच्या हिशोबाने भेटला. जसं म्हणा की एक एक्झाम्पल त्यासाठी की आता तुमचे हात छोटेसे असत आणि तुम्हाला सांगितलं गेलं की खूप सगळं काय उठवा असतात ना की त्यांना दिलं ते उठवतात. उठवतात शेवटी काय राहतं की जेवढे त्यांचे हात मोठे होत त्यांच्या हातात जेवढे त्यांचे हात मोठे असत तसंच तुमच्या अनुग्रहासोबत असा. एका दिवशी तुमच्या शहरामध्ये 50 लोक येऊ शकतात. पण जर तुम्ही 50 लोकांका अनुग्रह नाही ग्रहण केलास 50 काय पोचतले 5 वरती. काय होता? नो इट. तुमका काय होतो? अनुग्रह. जसेच 50 लोक येतात तर तुम्ही म्हणतात परमेश्वरा मी या 50 लोकांका बनवून ठेवतो, चालवतो, यांना लीडर बनवतो, तर पुढे वाढवतो. अनुग्रह ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. लॉर्ड. सो सिंपल. They receive grace. प्रत्येक दिवशी, प्रत्येक सकाळी, प्रत्येक संध्याकाळी, प्रत्येक दुपारी नवीन अनुग्रह ग्रहण करू शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुरंतेकरण 9 अध्याय 8 वचन. भाऊजाक सांगा वाढणारो अनुग्रह असणारो अनुग्रह. हॅलो असंच काय तर नको म्हणा की हो आमच्या भागात छोटा कर लिहिलेला असा. आपल्या भाग्यात नीट वाटलाच नाही असा असून पाच सांगतोय. लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर सगळ्या प्रकारचा अनुग्रह. ग्लोरी. परमेश्वर सगळ्या प्रकारचा अनुग्रह तुमका भरपूर रूपान देऊ शकता. काय तुमच्याकडे पाठवू शकता. प्रकारचा अनुग्रह. मोठ्या पार्टनरशिपचा अनुग्रह, मोठ्या आत्मा जिंकायचा अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रमोशनचा अनुग्रह. खूपसे लोक असतात त्यांना प्रमोशन नाही भेटलं खूप वर्षापासून कारण त्यांनी वाढलेला अनुग्रह कधी ग्रहण नाही केल्याने. त्यांना वाटतं बॉसची करण्यात प्रमोशन भेटलं नाही. प्रमोशन कशाने भेटतं? परमेश्वराकडसून. त्याच्या तुमच्याकडे वाढलेला अनुग्रह असतं त्या वाढलेला प्रमोशन आपणच येतं. लॉर्ड. नंतर नाही पडणार की कोण तुमच्या विरुद्ध असा, कोण तुमका पसंत नाही करणार. लॉर्ड. ऐकताच तुम्ही? बोला परमेश्वर सगळ्या प्रकारचा अनुग्रह, सगळ्या प्रकारचा अनुग्रह तुमका मात्रामध्ये देऊ शकता. वाचा तर काय लिहिलं असं. मात्रामध्ये देऊ शकता काय अधिक 3 म्हणजे जेवढं होय तेवढं देऊ शकता. प्रेज द लॉर्ड. काहीची सीमा नसलेलो कायम वाढत असलेलो. प्रेज द लॉर्ड. चांगलं वाटतं तुम्ही चुकीचा बोलतास. माझा काम सोप्या होता बरोबर असा ना तर त्या लोकांसाठी धन्यवाद जे चुकीचा बोलतात. माझं पॉईंट पूर्ण होता. माझ्या इच्छेमुळे हे चुकीचं बोलतात तर त्यांची काय चुकी नाही असं बरोबर ना. मी इच्छिते की काही लोक चुकीचा बघू होय मी पण त्यांना हस्तले आणि दाखवू की चांगल्या गोष्टींका. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर सगळ्या प्रकारचा अनुग्रह तुमका अधिक 3 देऊ शकता. प्रत्येक गोष्टीत ओ बॉय प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी सगळा काय गोष्टीत प्रत्येक वेळी सगळा काय
प्रत्येक गोष्टीत सगळ्या प्रत्येक वेळी सगळा काय जा तुमका आवश्यक आता तुमच्याकडे असात. ह्या नाही की येताला तुमच्याकडे असात. प्रेज लॉर्ड. असात. आणि प्रत्येक भल्या कामासाठी तुमच्याकडे येताला काय असात. प्रेज लॉर्ड. असताला काय येताला असताला. परमेश्वर इच्छेनाच नाही की तुमचा बँक अकाउंट कधी खाली असा काय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नाही इच्छेना. परमेश्वर नाही इच्छेना की तुमच्याकडे कधी पैशाची कमी असा होई. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा नाही असा. परमेश्वर सगळ्या प्रकारचं अनुग्रह. काय लोकांना वाटतं परमेश्वर एक चांगली नोकरी अधिक त्याने देऊ शकता. नोकरीने तुमचे गरजे पूर्ण नाही होणार, अनुग्रहान होतात. प्रेज द लॉर्ड. अंडरस्टँड. पैशाच्या वरती जगाक शिका, पैशाशिवाय जगाक शिका. मी जेव्हा पहिल्यांदा लाईन ऐकलेलं आहे तेव्हा घरात जाऊन झोपाक नाही शकलेलं आहे. म्हटलं काय बोलतं ते लोक. एप्रिलमध्ये ऐकलेलं आहे मी लाईन. इनफॅक्ट मार्चमध्ये ऐकलेलं आहे. एप्रिलमध्ये तर मी जीवन दिलंय. हे सगळ्या गोष्टी त्यांनी मी म्हटलेले मी एक किस्ती बनतलं. मी बघतो हे जे लोक जे बोलतात त्या काम करता की नाही करणार. कारण मी चर्चमध्ये ऐका होते त्याच्यावरती जगा, पैशाशिवाय जगा. म्हटलं अच्छा होता काय. कारण मग काय घेता माका माहित ते काय सांगतात. माका माहित सांगितलं जातं आता की माणसाच्या डोक्यासाठी किती असंभव असा. म्हटले व्हॉट. पैशाच्या वरती जगा, पैशाशिवाय जगा. ओके काय करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना चांगल्या गोष्टींकडे ट्राय करा. जग सांगा चांगल्या गोष्टींकडे ट्राय करा. जग तुमका सांगताला एकदा फूक एकदा ट्राय करू काय जाता. तरी आपण ट्राय करणार यार. त्या चांगला त्याच्यापेक्षा फुकण्यापेक्षा चांगला आहे आता ना. मित्र बोलतो अरे एक तरी क्रश मार, एक तर पी, जगाची मजा घे. सगळा तर ट्राय करू कच वया. ह्या ट्राय करा भावा. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यात फायदो नाही काय. तर लोक चुकीच्या गोष्टी ट्राय करतात. म्हटलं योग्य त्या गोष्टी तरी ट्राय करा. दुसरा तिमोथीकरण पत्र 2 अध्याय 1 वचन. बोला मी संघर्ष करूक मना करतोय. कुशन बोला मी संघर्ष करूक नकार देतोय. 2 तिमोथीकरण 2 अध्याय 1 वचन. ह्याच्यासाठी की हे माझ्या पुत्रा तू त्या अनुग्रहान ख्रिस्त येशूत असा त्याने बलवंत हो. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगता ख्रिस्त येशूत आपल्याकडे अनुग्रह असा. त्या काय कर पकड धर वापर. तर परमेश्वर काय सांगता की आम्ही अनुग्रह काय करू काय वापरू काय. अनुग्रह कशासाठी असा वापरूसाठी. प्रेज द लॉर्ड. 2 पेत्र 3 अध्याय 18 वचन. हालेलुया. आमचा प्रभू आणि उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि ओळखीत वाढत जावा. बोला अनुग्रह आणि ओळखीत वाढत जावा. अनुग्रहात वाढत जावा. खुश होऊन बोला अनुग्रहात वाढत जावा. गेल्या वर्षीच्या अनुग्रहान नको जगा. ह्या वर्षीचं नवीन अनुग्रह मिळवा. प्रेज द लॉर्ड. कालच्या अनुग्रहान नको जगा, आजच्या अनुग्रहान जगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक दिवशी नवीन अनुग्रह. बोला ना प्रत्येक दिवशी नवीन अनुग्रह. प्रत्येक दिवशी नवीन अनुग्रह. प्रत्येक दुपारी नवीन अनुग्रह. प्रत्येक संध्याकाळी नवीन अनुग्रह. सो विचार करून बघा. जेव्हा मी सकाळी उठताच मी प्रश्न बोलतो ओ परमेश्वर धन्यवाद वाढलेलं अनुग्रह ग्रहण करतो येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुम्ही सकाळी उठतास जर तुम्ही परमेश्वर नाही बोलणार तुम्ही पाप करतास. सांगले नाही कॅन यू वेक अप. फक्त एकच माणूस असा ज्याका तुम्ही म्हणू शकतास गुड मॉर्निंग. ते असं तुमचे आई बाबा. त्यानंतर कोणाला जास्त नाही बोला शकणार. कुठल्या सगळ्यात पहिला काम असा परमेश्वर बोल ना. दॅट शुड बी युअर लाईफ. युअर लाईफ. उठल्यावर तुमचं पहिलं काम काय असा परमेश्वराबरोबर बोल ना. आमचं काय गेला सगळं काय येतं. पुरुष लोक सकाळी उठल्यावर काय करतात माहित नाही काय करणार. उठल्यावरच काय करा परमेश्वराबरोबर बोला. गुड मॉर्निंग बोलत असा गुड मॉर्निंग बरोबर फक्त आई बाबांशी. त्या व्यतिरिक्त कोणच नाही एकाच्यावर तुमका ग्रीट करूचा असं करूच लागला. जर मम्मी समोर इली पप्पा समोर इले गुड मॉर्निंग पप्पा आणि तुम्ही गेलास खय परमेश्वराबरोबर बोला. प्रेज द लॉर्ड. सो व्हायटल. आणि तुम्ही सकाळीच काय करतास जाका तुमका होया सगळं पॅक करतास. लॉर्ड. दिवसाची यात्रा असा आणि दिवसभरात खूप सारे काम करूचे असत नाही करूचे असत जे काय करूचे लागतील तयारी. प्रेज द लॉर्ड. पण आमचा प्रभू आणि उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि ओळखीत वाढत जावा. वाढत जावा. गेल्या वर्षीच्या अनुग्रहावर नको थांबा. काय करा वाढत जावा. प्रेज द लॉर्ड. आणि अनुग्रहाचा काय असा तुमका एक पाऊल करून नाही वाढायचा असा एका टायमाक 4 पावलं वाढा शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकतास तुम्ही. हालेलुया. काय करा अनुग्रहाचा फायदा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जीवन बदलता तुमचा.
पण बदलता, विश्वास वाढता. हालेलुया. विचार करा, हे जर गोष्टी तुम्ही लहानपणापासून ऐकला असतास, त्या दिवशी जर ऐकलास घराडे जाऊन, आपण ऐका शकतास. आमचा ॲप डाउनलोड करा, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररीवर जावा. काय ह्या वाचनांका ते गोष्टीची तुमका त्याची गरज असा. तुमका नवीन नोकरीची गरज नाही असा, तुमका तुमचा धंदो वाढवची गरज नाही असा, गोष्टींची गरज असा. हे वाढतले त्याच बाकी सगळं आपणच होताला. इट विल बी अ किक वॉक. हालेलुया. बिलीव्ह इन दिस लाईफ. प्रेज द लॉर्ड. माझ्या सांगा, चांगल्या जीवनावरती विश्वास कर. चांगल्या जीवनावरती विश्वास कर. आपल्या हातांका उठवा, प्रार्थना करा. धन्यवाद देवा परमेश्वराचो. रोबो ओझिक्रे इंदलिब्रो ओझिक्रे बोशिक्रे एंदलबोझिक बो शांद्रबोझित्रे रोबो ओझिक्रे बो शाक्रांदली देबोझित्रबो ले ब्रांदली के बो ओझिके एशित्रा ले ब्रोतलबोझिके बो शांदलबोझिक्रेबे इद्रेबे एझिक्रे एशांदलबोझित्रेबे ओझिके बो शाक्रांदली ब्रो ओझित्रबो ब्रोझिके बो शिक्र एंदलबोझिके बो शिक्र अझित्रबो ले ब्रोंदलबोझिके बो शाक्र अझांदा अझिके बो शाक्रांदली ब्रोंदलझिके बो शित्रबो इदे एझिंदले देबो झिके बो शांदलबरिबो ओझित्रबो. ओ हालेलुया. ओ हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वर या वचनासाठी. धन्यवाद आमच्या विश्वासाक वाढवसाठी. धन्यवाद आमका वाढलेलो अनुग्रह देवसाठी. माझ्या सेलसाठी वाढलेलो अनुग्रह ग्रहण करतोय. माझ्या पैशात वाढलेलो अनुग्रह ग्रहण करतोय. मी माझ्या व्यवसायासाठी वाढलेलो अनुग्रह ग्रहण करतोय. येशूच्या नावात आमीन. जर तुम्ही पहिल्यांदा येलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. तुम्ही पण आमच्यासोबत जोडतलास आणि ह्या कायम वाढत असणाऱ्या जीवनात येतलास. जर पहिल्यांदा येलास तर उभे राहू शकतास. आम्ही तुझं स्वागत करू इच्छितो. आपले डोळे बंद करा आणि या प्रार्थनेक माझ्या मागून आपल्या तोंडान बोला, आपल्या हृदयाने विश्वास करून. आप भी मेरे साथ प्रार्थना कर सकते हैं. अपनी आंखें बंद कीजिएगा और इस प्रार्थना को मेरे पीछे अपने मुंह से कहिएगा, अपने हृदय से विश्वास करें. बोला, हे परमपिता परमेश्वरा, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. तो क्रूसावर मग वाचवण्यासाठी मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यासून जिवंत केल्यान. मी आज माझ्या तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचो पुत्र, माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. आजपासून मी नवीन जन्मलय. आजपासून मी परमेश्वराची संतान असय. विश्वासाच्या द्वारे माझ्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाक ग्रहण करतोय. येशूच्या नावात आमीन. मी तुम्हाला सांगू इच्छितोय, जर तुम्ही प्रार्थना केलास तर परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकल्या नसा. परमेश्वर तुमचं उत्तर दिलं आणि तुम्ही आजपासून काय केलास, नवीन जन्मलास. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याच्या तुम्ही पश्चात मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. धन्यवाद परमेश्वर तुमच्या सगळ्या मुलांसाठी ज्यांनी आता येशू ख्रिस्ताक आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण केल्याने. प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताचं नाव त्याच्यावरती कायमस्वरूपी आनंद राहतो येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू, धन्यवाद 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 देतो प्रभू. शैतानाचा त्यांच्यावरती कायच अधिकार नाही येशू ख्रिस्ताच्या नावात. इंका आशीष येतोय तुमच्या अनुग्रहाच्याद्वारे, तुमच्या समजेद्वारे, तुमच्या विश्वासाच्याद्वारे आणि तुमच्या आत्म्याच्याद्वारे. हे आशीष येत असत आणि कायमसाठी आशीष बनत राहतले येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड बसू शकतास. परत टाळ्या वाजवू शकतास त्यासाठी. तर अशाच आराधनाच्या वातावरणासोबत आपण आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप देतलो आणि आपण आपल्या कॉयर स्वागत करतलो. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. तुझी महिमा होऊन दे
तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. भेटी काढूचो अनुग्रहाने संधी देवसाठी भेट तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र असा. जसं आम्ही दिलं याची वाढलेली फळं आम्ही ग्रहण करतो. तुम्ही मापून मापून दाबून दाबून आमच्या हृदयात टाकता येशू ख्रिस्ताच्या नावात. आमका खायच्या चांगल्या गोष्टीची कमी नाही होची. आम्ही या भेटींद्वारे तुमच्या आशिषांचं आव्हान करतो, वाढीसाठी आणि तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी धन्यवाद देतो. आणि या प्रार्थने येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. अनाउन्समेंट असं खूप इम्पॉर्टंट, जसं की आपण गाणं म्हटलं, ऐकायचा असा, करूचा असा आणि जगाचा असा, प्लीज विसरा नको, बरोबर असा. सगळ्यात पहिला असा की आमचा ॲप डाउनलोड केला असा, कारण आमचा ॲप लॉन्च झाला असा आणि त्याचं नाव असा क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. चांगलं नाव असा. काय नाव असा? क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. कारण तुम्ही ह्याच्यात जर असाच तर ऐसूनच जातं पहिली फ्लाईट, बरोबर ना. काची फ्लाईट ऐसूनच जातली. त्या नाही असा, ह्याने जर नाही ऐकलास तर फर्स्ट फ्लाईटचा खूप मुश्किल आहे भाऊ. प्रेज द लॉर्ड. तर काय नाव असा? क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात शेवटी सगळ्यात गरजेचा, आम्ही फक्त किंग्स चॅटवर बोलतो. कशावर बोलतो? व्हॉट्सअपवर खायचा ग्रुप नको बनवा, चर्चची खायची पण इन्फॉर्मेशन नको करू. व्हॉट्सअप कॉम्प्रोमाइज झालेला असा, सगळ्या सिक्युरिटी फीचर त्याचे उडलेले असत, तुमचे बँक्स काय पण होऊ शकतं तुमच्यासोबत. तर प्लीज व्हॉट्सअप यूज नको करू. कशावरती जावा? किंग्स चॅट. सांगा किंग्स चॅट. आणि क्राइस्ट एम्बेसी आपण काय यूज करतो? किंग्स चॅट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर उभे राहतलो, परमेश्वराचा धन्यवाद देतलो. आपल्या हातांग उठवत धन्यवाद द्यावा परमेश्वराचो. त्या सगळा तुम्ही ऐकला जा परमेश्वर आमच्याद्वारे आमच्या बरोबर करता. आमच्याकडे धन्यवाद देव खूप सगळ्या गोष्टी असत. धन्यवाद देवा परमेश्वराचा, धन्यवाद. आणि येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. परमपितेचा प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कायमसाठी बनवून राहतली. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भले आणि करुणा कायम आमच्या जीवनात निवास करतली आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. आनंद करा. वचन काय करता? काम करता. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.